नमस्कार, मी मेघना घाग. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सादर झालेल्या कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात राज्य सरकारच्या आर्थिक व्यवहारांवर आणि वित्तीय नियोजनावर गंभीर ताशेरे ओढण्यात आलेत. अहवालानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 3541 कोटींचा अतिरिक्त आणि अनाधिकृत खर्च झाला असून आर्थिक खर्च खरतर वर्ष अखेरीस हजारो कोटी रुपये परस्पर खात्यांमध्ये वळवण्यात आलेत असा ठपका ठेवण्यात आलाय. पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. सरकारच्या आर्थिक व्यवहारांवर आणि वित्तीय नियोजनावर गंभीर ताशेरे. कॅगच्या अहवालात राज्य सरकारच्या नियोजनावर गंभीर सवाल. सरकारच्या वित्तीय बेशिस्तीचा आणि अपारदर्शकतेचा पर्दाफाश. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सादर झालेल्या कॅगच्या अहवालानं सरकारच्या अर्थसंकल्पीय व्यवस्थापनातील त्रुटी, अपारदर्शकता आणि वित्तीय बेशिस्त चव्हाट्यावर आणली आहे. लाडकी बहीण योजनेतील वित्तीय त्रुटी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत बजेट अंदाजापेक्षा 3541 कोटींचा अतिरिक्त आणि अनधिकृत खर्च झाल्याचं समोर आलंय. महिला कल्याणाचा खर्च मागील आर्थिक वर्षातील 261 कोटींवरून थेट 33,500 कोटींवर पोहोचलाय. एखादी सरकारी योजना केवळ राजकारणाकरता कशी वापरली जाते, नागरिकांनी कर रूपानं तिजोरीत जमा केलेला हजारो कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांच्या पदरात कसे टाकले जातात आणि राजकीय हेतू साध्य झाल्यानंतर सरकारला कसं वास्तवाचं भान येतं याचे नमुनेदार उदाहरण म्हणून राज्यातील बहुचर्चित लाडकी बहीण योजनेकडे आता पाहिलं जातंय. कॅग अहवालातील लाडकी बहीण योजनेचा सावळा गोंधळ चर्चेत आहे. राज्यातील महायुती सरकारचे कर्ते करविते आणि धुरीण वारंवार उल्लेख करतात. त्याप्रमाणे याच बळावर ते सत्तेत आले असल्यानं साहजिकच ही योजना सरकारकरता फार महत्वाची आहे. पण तिची अंमलबजावणी करताना 3,500 कोटींची गडबड झालेली आहे. सोबतच कोणतीही तातडी नसताना या योजनेकरता सरकारनं तब्बल 15,500 कोटी रुपये वेगळे काढून ठेवल्याचंही कॅगनं उजेडात आणलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईनं राबवण्यात आलेल्या योजनेतून गेल्या 1.5 वर्षात तब्बल 92 लाख लाभार्थी वगळण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच लाभार्थ्यांची छाननी आणि छाटणी सुरू होऊन एकूण वार्षिक खर्चाच्या तब्बल 23.40% इतका मोठा खर्च आर्थिक वर्षाच्या अगदी शेवटच्या मार्च महिन्यात घाईघाईनं करण्यात आल्याबद्दल कॅगनं ताशेरे ओढले. बजेटचं नियोजन किती ढिसाळ होतं यावर प्रकाश टाकताना कॅगनं पूरक मागण्यांवर ताशेरे ओढले. शासनानं पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर करून घेतलेली 29,742 कोटींची तरतूद पूर्णपणे अनावश्यक ठरली आहे. कारण मूळ अर्थसंकल्पात दिलेला निधीच सरकारला पूर्णपणे खर्च करता आला नाहीये. मूळ निधी शिल्लक असताना पुन्हा नवीन तरतुदी मागवणं हे चुकीच्या वित्तीय नियोजनाचं लक्षण असल्याचं स्पष्ट आहे. सरकारनं कागदोपत्री दाखवलेली महसुली तूट आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यात मोठी तफावत आहे. विविध वित्तीय अनियमितता आणि ऑफ बजेट कर्जांचा समावेश करून ताळेबंद दुरुस्त केला असता राज्याची खरी महसुली तूट मूळ घोषित 29,994 कोटींवरून थेट 36,342 कोटींवर पोहोचल्याचं कॅगनं उघड केलंय. परिणामी राज्यावरील प्रलंबित देणी आणि कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढवला असल्याची बाब या अहवालात उघड आहे. एकूणच वित्तीय शिस्त, राज्याची आर्थिक स्थिती, समाजातील आर्थिक गरजू घटकांच्या अपेक्षा आदींच्या दृष्टीनं या राजकीय ओवाळणीचा गंभीर विचार करायला हवाय.
चुकीच्या पद्धतीनं लोकानुनय करण्याऐवजी खरं लोककल्याण साधण्याच्या पद्धतींवर व्यापक चर्चा व्हायला हवी. कॅगच्या या सविस्तर अहवालावरून स्पष्ट होत आहे की केवळ राजकीय लाभ किंवा घाईघाईनं योजना राबवण्याच्या नादात वित्तीय नियमांना हरताळ फासला गेलाय. हा अहवाल विरोधकांच्या हाती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी एक मोठं हत्यार आहे. राज्याच्या ढासळत्या आर्थिक स्थितीचं चित्र समोर आणणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.